हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आणि आजचा पेपर आपण सगळ्यांनी सोडवला असेलच. पेपर कसा गेला? पेपरचे एकूणच काठिण्य पातळीचा विचार करता मॉडरेटेड अशी प्रश्नपत्रिका होती. खूप जास्त डिफिकल्ट नव्हती. त्याच्यामुळे पेपर 1मध्ये स्कोरिंग करायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट की जर आपण आतापर्यंतचे PYQ किंवा जे आपण सरावासाठी प्रॅक्टिस पेपर घेतलेले होते ते जर मन लावून सोडवलेले असतील तर मिनिमम 7 ते 8 प्रश्न आपल्याला अगदी जसेच्या तसे होते आणि ते सोडवता आले असतील. अपेक्षित होतं प्रत्येक वेळी निदान तुमचे 6 ते 8 मार्क्स वाढतील, जास्तीत जास्त 10 मार्क्स वाढतील अशी माझी स्वतःचीच अपेक्षा होती. परंतु बियॉन्ड दॅट किमान 16 ते 18 मार्क्स अगदी जर मन लावून आपण ते सोडवलेले असतील, सगळे पेपर्स कन्सेप्ट समजून घेतले असतील तर निश्चितच आपले वाढण्याचे चान्सेस आहेत. चला तर मग आजचा पेपर सोडवून बघूया आणि चेक करूया की नेमका आपला स्कोअर किती येतो आहे. ही आपली अंदाजित उत्तरपत्रिका असणार आहे. आपल्याला विद्यापीठाकडून ज्यावेळी उत्तरपत्रिका मिळेल, ॲन्सर की मिळेल, कदाचित 2-3 प्रश्नांच्या बाबतीत इकडे तिकडे होऊ शकतं, फारसं होणार नाही अशी एकूणच अनुभवातून अपेक्षा करते. आणि आपण सोडवायला सुरुवात करूया. सगळ्यांनी जर आपण सोडवलेली आपली कार्बनलेस कॉपी आपल्याला मिळालेली असेल ती समोर ठेवली आणि चेक केली तर आपल्याला स्कोअर किती झाला त्याचा देखील अंदाज येऊ शकतो. त्यामुळे करूया मग आता सुरुवात. पहिलाच प्रश्न, ही जी मला मिळालेली प्रश्नपत्रिका माझ्या जवळची आहे तर ही आहे सी पेपर टाईप क्वेश्चन पेपरची जी सिरियल नंबर आहे, कोड आहे, बुकलेटचा कोड तो आहे सी. तर त्यानुसार तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरच्या प्रश्नांच्या क्रमाचा अंदाज घेऊ शकतात. तर याच्यात पहिला प्रश्न आहे, एका कंपनीमध्ये शांता, कांता व भ्रांता यांचा 3/5 या प्रमाणात सहभाग आहे. त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील रुपये 3,33,333 रुपये नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे? आणि पर्याय आहेत 1,80,180, दुसरा पर्याय आहे 1,85,185, पर्याय सी 1,05,105 की डी 1,11,111. शांता, कांता आणि भ्रांता यांचा तिघींच्या नफ्याचं प्रमाण दिलं आहे 3/5 आणि याच्यात विचारलं आहे आपल्याला दुसरा म्हणजे कांताचा म्हणजे दुसरा नफा जो 5 आहे. तर ह्या तिघांची बेरीज केली असता 3 + 5 + 1 म्हणजे 9 भाग नफ्याचे आपल्याला करावे लागतील. आणि त्यापैकी कांताचा नफा म्हणजे 5वा भाग, 9मधून 5वा भाग गुणिले एकूण नफा म्हणजे 5/9 गुणिले 3,33,333. आणि हे जर सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं आहे 1,85,185 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. निश्चितच बऱ्याच जणांनी अचूक सोडवलेलं असेल. सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 2कडे वळूया. एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 PM निर्देशित केलेले होते, तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देशित केलेले असेल? पर्याय आहेत ए सोमवार 1 AM, बी मंगळवार 4 AM, सी गुरुवार 5 PM की डी गुरुवार 6 PM. इथं दिलेले आहेत 101 तास. तर 101 तास म्हणजे 101/24 जर केलं तर 4 पूर्ण दिवस अधिक 5 तास येतील. मग सोमवारनंतर 4 पूर्ण दिवस म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि मग शुक्रवारचे 1 PM + 5 तास म्हणजे 6 PM. मग शुक्रवार 6 PM आणि हा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. तिसरा प्रश्न होता, पुढे दिलेल्या संचातील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणतेही विधान निवडलेल्या संख्येसंदर्भात सत्य असलेच पाहिजे. यादृच्छिक पद्धतीने म्हणजे आपल्याला जी वाटेल ती संख्या, कोणत्याही 5 संख्या आपण यातल्या निवडू शकतो. कोणत्याही म्हणजे क्रमाने 1, 2, 3, 4, 5 असतील किंवा 2, 3, 4, 5, 6 असेल किंवा शेवटचे 4, 5, 6, 7, 8 किंवा मधलीच 1, 3, 4 असा कोणताही त्याला नियम न लावता आपल्याला ठीक वाटेल त्या पद्धतीने जर आपण त्या 5 संख्या निवडल्या तर त्या बाबतीत कोणते विधान निवडलेल्या संख्यांच्या संदर्भात सत्य असलेच पाहिजे. आणि पर्याय आहेत 1 त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत. आता बघा 5 पैकी जर आपण निवडल्या तर
त्यातल्या कमीत कमी 2 संख्या या सम असल्याच पाहिजेत. जर आपण समजा 1, 3, 5, 7 ह्या निवडल्या आणि 8, तर एकच संख्या सम येईल. त्याच्यामुळे 2 संख्या सम येतीलच असं नाही आहे. त्यामुळे ए हा पर्याय अचूक येणार नाही. त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे बी. या संख्येतील त्या संख्यांतील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे. तर आता समजा याच्या आपण 2 जोड्या करून बघूया. जर 5 + 4 केली तर 9 येतील, 6 + 3 केली तरी 9 येतील, 7 + 2 केली तरी देखील 9 येतील, 8 + 1 म्हणजे 2पेक्षा अधिक संख्या येतील. त्यामुळे हा पर्याय देखील सत्य असेलच असं नाही. तिसरा पर्याय बघूया. त्या संख्येतील कमीत कमी एक जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 आहे. त्या संख्यांतील कमीत कमी एक जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 आहे. अगदी बरोबर. यातली कोणतीही एक जोडी अशी बनवू शकते की ज्यांची बेरीज 9 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. डी एकदा तपासून बघूया तरी. त्या संख्यातील जास्तीत जास्त 3 संख्या सम आहेत, तर नाही, त्या अधिक देखील येऊ शकतात. त्याच्यामुळे पर्याय सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. एक बँक गिऱ्हाईकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते. त्यातील कोणता पर्याय गिऱ्हाईकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? आणि पहिला आहे ए. 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने. जर हा पर्याय आपण घेतला तर यानुसार गिऱ्हाईकाला दरवर्षी 100 रुपये व्याज मिळेल. दुसरं आहे 9% प्रतिवर्षाला दर 6 महिन्यात म्हणजे वर्षभरात 2दा, तर 9%ने म्हटलं तर 92.025 इतकं व्याज होईल. पहिल्या पर्यायात 100 होतं आहे. आपण लिहून घेऊया वाटल्यास. पहिल्या पर्यायात होतं आहे 100 रुपये व्याज. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायात 92.025. त्यानंतर तिसऱ्या पर्यायात होतं आहे जर 8% प्रतिवर्ष दर 3 महिन्यांनी दिलं म्हणजे वर्षभरात 4दा चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळालं तर 82.43% व्याज इथं मिळेल. आणि चौथा पर्याय जर 7% प्रतिवर्षास दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने दिलं तर 72 पॉईंट समथिंग असं व्याज मिळेल. आणि म्हणून सर्वाधिक व्याज जे मिळतं आहे ते पर्याय क्रमांक 1 मध्ये, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 5. एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण h सेंटीमीटर आहे. काटकोन त्रिकोण आपल्याला इथं सांगितलेलं आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण जो आहे तो आहे h सेंटीमीटर. त्याच्यानंतर पाया जो आहे तो आहे b सेंटीमीटर आणि उंची जी आहे ती आहे t सेंटीमीटर. तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? h/t. आपल्याला काटकोन त्रिकोणाचा नियम जर माहीत असेल तर काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी ही पाया आणि उंचीहून अधिक असते. त्याच्यामुळे कर्ण भागिले पाया किंवा उंची हे गुणोत्तर जर असेल तर ते सर्वात मोठं असेल. आणि मग कर्ण h/t इथं आहे कर्ण भागिले उंची. त्यामुळे हे जे गुणोत्तर आहे हे सगळ्यात मोठं असेल आणि पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. प्रश्न 6. खालील विधानांच्या आधारे काढलेले पुढीलपैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष उचित आहेत? आणि विधान 1 आहे सर्व करदाते प्रामाणिक आहेत. सर्व करदाते प्रामाणिक आहेत आणि सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत. आणि निष्कर्ष 1 आहे काही करदाते प्रामाणिक नाहीत आणि काही विद्यार्थी करदाते आहेत. तर यापैकी दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर नाहीत म्हणजे चुकीची आहेत. 1 आणि 2 यापैकी एकही नाही. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. विद्यार्थी आणि करदात्यांमध्ये कोणताही संबंध इथं दिलेला नाही आहे. प्रश्न क्रमांक 7. एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे परंतु श्यामच्या खाली आहे. मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली आहे. विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. तर वरून तिसरा कोण? जर दिल्याप्रमाणे आपण मांडणी करून घेतली तर रोहन, नंतर मोहन, श्याम, विशाल, विजय आणि अशोक अशी मांडणी येईल. आणि मग वरून तिसरा रोहन आणि मोहनच्या नंतर येईल श्याम. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं
उत्तर येईल. एका सांकेतिक भाषेत जर मुंबईचे रूपांतर LVLCZ असे होते तर त्याच भाषेत सांगलीचे रूपांतर काय होईल? तर याचं जर आपण निरीक्षण केलं तर मुंबईमध्ये एमच्या अगोदरचं अक्षर घेतलं आहे L आणि यूच्या नंतरचं, परत एमच्या अगोदरचं, बीच्या नंतरचं, एच्या अगोदरचं, आयच्या नंतरचं, म्हणजे एक अगोदरचं अक्षर नंतरचं अक्षर या पद्धतीने अक्षरमालिकेतील अक्षर घेतले. त्याचप्रमाणे जर सांगलीचं आपण एसच्या अगोदरचं अक्षर घेतलं तर ते येईल R, ए नंतरचं B, त्यानंतर एनच्या अगोदरचं M, जीच्या नंतरचं H, एलच्या अगोदरचं K आणि आयच्या नंतरचं J, म्हणजे RBMHKJ म्हणजेच पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न 9 आहे. रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते, नंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते, नंतर ती उजवीकडे 45 अंशमध्ये वळून 15 मीटर चालते, तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेला सामोरे उभी आहे? तर पर्याय आहेत 37 मीटर आणि ईशान्य दिशा, 27 मीटर उत्तर दिशा, 37 मीटर पूर्व, 22 मीटर आग्नेय. आपण ह्या प्रकारची उदाहरणं अगोदरच्या PYQमध्ये सोडवताना पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दिशांचं ज्ञान असणं त्यासाठी अत्यावश्यक आहे. आतापर्यंत जे प्रश्न येत होते त्याच्यामध्ये मुख्य 4 दिशा माहीत असल्या तरी चालणारं होतं, परंतु इथं उपदिशा देखील आलेल्या आहेत. तर उदाहरणात दिल्याप्रमाणे जर आपण आकृती काढून घेतली, रागिनी कशा पद्धतीने अगोदर पूर्वेला तोंड करून गेली, त्याच्यानंतर तिथून वळवून अशा पद्धतीने जर ही आकृती काढून घेतली तर ती आकृती अशी दिसते. याच्यावरून आपल्याला एकूण अंतराची फक्त बेरीज करायची, 10 + 12 + 15 त्याच्या बरोबर 37 मीटर. त्यामुळे ए आणि बी हे 2 पर्याय समोर राहत आहेत फक्त, कारण अंतर 37 मीटर आहे, 27 किंवा 22 नाही. मग प्रश्न राहिला दिशेचा, तर ते आता उत्तर आणि पूर्वच्या मधल्या दिशेला आहे. उत्तर आणि पूर्व या दोघं दिशांच्या मध्ये येते ईशान्य दिशा आणि म्हणून पर्याय क्रमांक ए 37 मीटर ईशान्य हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अंकश्रेणी पूर्ण करेल? खूप वेळ विचार करून देखील या प्रश्नाचं कोणतंही उत्तर मला तरी सुचत नाही आहे. एक तर अंकश्रेणी चुकलेली असेल किंवा मग माझं ज्ञान इथं अपुरं पडतं आहे. मला ह्या प्रश्नाचं अजिबातच कोणताही क्ल्यू लागत नाही आहे. आपल्यापैकी कोणाला जर यातलं काही सुचत असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. 2-3 पर्याय याच्यातले विचार करून पाहिले, परंतु पुढे 133 येत नाही किंवा मग मधली संख्या बदलते. तर याच श्रेणीनुसार जर ही श्रेणी अचूक असेल तर मग याचं उत्तर निदान मला तरी काही कळत नाही. आपल्यापैकी कोणाला कळत असेल, सुचत असेल तर नक्की कमेंट्समध्ये मला याचं उत्तर कळवा. प्रश्न क्रमांक 11 आणि 12 हे खालील माहितीवर आधारित आहेत. एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी 14 खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिली आणि 12 खेड्यांना बी या विक्रेत्याने भेट दिली. 2 खेड्यांना दोघांपैकी कुणीही भेट दिलेली नाही. तर आता ही जी माहिती दिली आहे यावरून जर आपण आकृती काढून घेतली पाय डायग्राम, तर ती या पद्धतीने दिसेल. आपल्याला स्क्रीनवरती आता दिसत असेल. तर मग इथं याच्यावरून प्रश्न क्रमांक 11 आपल्याला बघायचा आहे. किती खेड्यांना दोघांनीही भेट दिलेली नाही? एने भेट दिलेले आहेत एकूण 14, बीने भेट दिलेले आहेत 12. दोघांची बेरीज केली तर 26, परंतु एकूण भेट दिलेली जी आहेत ते 20 पैकी 20 वजा 2, कारण 2 खेड्यांना कुणी भेट दिली नाही हे आपण उदाहरणात आपल्याला हे दिलेलं आहे, म्हणून 18. मग 26 वजा 18 बरोबर 8. तर 8 खेड्यांना दोघांनीही भेट दिलेली नाही, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर याच माहितीवर आधारित प्रश्न क्रमांक 12 आहे. किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिलेली आहे? आणि ह्याच आकृतीवरून आपल्या लक्षात येईल की इथं किमान एका विक्रेत्याने भेट दिलेली खेडी आहेत 18, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आणि 14 हे या सारणीतील माहितीवर आधारित आहेत आणि इथं वर्षभरातील कामाचे दिवस दिलेले आहेत. कर्मचारी ABCDE यांचे आणि वर्ष आहे 2018, 19, 20, 21 आणि 2022. तर वर्ष 2018 ते 2022 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत? आणि मग आता यांच्या कामांच्या दिवसांची जर बेरीज आपण केली तर बीचे कामाचे दिवस येतील इथं
बी कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस 310 अधिक 290 अधिक 300 अधिक 210 अधिक 300 बरोबर 1510. त्याच्यानंतर सी कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस येतील 1555. डी कर्मचाऱ्याचे सेम तेवढे सी इतकेच 1555 आणि ई कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस येत आहेत 1605. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक ई. पर्याय क्रमांक डी ई हे उत्तर येईल याचे आणि पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. त्यानंतर 2018 ते 2022 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत. आपण इथं बेरीज केली त्यावेळेस काढलं सी आणि डी या कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस 1555 समान आहेत. मग सी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. या प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला तर बऱ्यापैकी जे डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न होते तर ते बऱ्यापैकी सोपे होते असं म्हणायला हरकत नाही. एकूणच पेपर 1 बऱ्यापैकी सोपा होता. तुम्हाला काय वाटलं मला निश्चित कळवाल. फार अवघड वाटला की साधारण होता की सोपा होता. आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर विचार केला तर काठिण्य पातळी सरासरीच्या खालची होती असं म्हणायला हरकत नाही आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. जन्मदर व मृत्यूदर प्रति हजारी दिलेला आहे. एक वर्ष दिले 1961 पासून 2021 पर्यंत आणि जन्मदर आणि मृत्यूदर दिलेले आहेत आणि यावर आधारित प्रश्न क्रमांक हा 15 आहे. वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हास समान आढळतो. आणि जर इथं आता आपण जन्मदर आणि मृत्यूदरातला फरक काढला 1961चा तर तो येतो 70. 71चा देखील 70 आहे. दोघं समान आहेत म्हटल्यावर बाकी पुढचं काढण्याची आवश्यकताच नाही आहे. त्यामुळे 1961 आणि 71 म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 16. फाईल फॉर्मॅट आणि त्यासंबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. यावर एक शॉर्ट व्हिडिओ देखील मी बनवलेला होता. जर आपण पाहिला असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्याला आलेलं असेल. JPEG चित्र इमेज फाईल बरोबर आहे. PPTX ॲडव्हान्स व्हर्जन होतं PPTचं त्यामुळे प्रेझेंटेशन फाईल सादरीकरण फाईल हे पण योग्य आहे. FLV दृश्यफीत किंवा व्हिडिओ फाईल हे देखील योग्य आहे. आणि पर्याय क्रमांक डी WPT ही ध्वनी फाईल नसते तर WPT ही फाईल जी आहे हे जे एक्सटेन्शन वर्ड परफेक्ट टेम्पलेट फाईल या टेम्पलेटमध्ये मजकूर प्रतिमा सारण्या आणि इतर स्वरूप घटकासह पूर्वस्वरूपित सामग्री असते. त्यामुळे WPT ध्वनी फाईल ही चुकीची जोडी या बाबतीत असेल. प्रश्न क्रमांक 17. माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय. संगणक क्षमता मोजण्याचे एक एकक आहे. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी वापरण्यात येणारी उच्चतम संगणक क्षमता आहे की विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया व विदा म्हणजेच डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा आहे की डी वर्ल्ड वाईड वेबवर व्हिडिओ फाईल हस्तांतर करण्यासाठी वापरण्यात येणारी आंतरराष्ट्रीय प्रमाणित संकेत सेवा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे अचूक ते आहे पर्याय क्रमांक सी. क्लाउड कम्प्युटिंग विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया किंवा डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा आहे. IT उद्योगात क्लाउड म्हणजेच रिमोट सर्व्हरचं जे नेटवर्क असतं ते डेटा साठवतं व्यवस्थापित करतं आणि इंटरनेटवरून संगणकीय संसाधने वितरित करत असतं. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 18. कोणतीही भाषा उपकरण वा तांत्रिक व्यवस्थेमध्ये एकसमान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्येक अक्षर संख्या वा चिन्हाला एकमेवाद्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषांशी संबंधित आंतरराष्ट्रीय संकेतक एन्कोडिंग प्रमाण पद्धतीला काय म्हणतात. PYQमध्ये एका प्रश्नाचं स्पष्टीकरण करत असताना आपण हा प्रश्न देखील पाहिलेला आहे. ते स्पष्टीकरण लक्षपूर्वक ऐकलं असेल तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लगेचच येईल. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युनिकोड. युनिकोडमध्ये प्रत्येक वर्ण चिन्ह आणि स्क्रिप्टला एक अद्वितीय संख्यात्मक मूल्य म्हणजेच कोड पॉईंट देतात ज्यामुळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म भाषा आणि उपकरणांमध्ये मजकुराचं सुसंगत प्रतिनिधित्व आणि हाताळणी करणं शक्य होतं. प्रश्न क्रमांक 19.
खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दर्शवतो? याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर टेलिग्राफ जो आहे तो टेलिग्राफ आला 1837मध्ये. त्याच्यानंतर टेलिग्राफ नंतर आला आहे मूव्ही कॅमेरा म्हणजेच चलचित्र कॅमेरा 1880मध्ये, रेडिओ 1890 आणि त्यानंतर टी व्ही. त्याच्यामुळे ह्याचा एकूण जो क्रम असणार आहे तो असणार आहे टेलिग्राफ, चलचित्र कॅमेरा, रेडिओ आणि दूरचित्रवाणी म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 20. वेब 2.0 प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असत नाही? ए. वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात. बी. वेबसाईट्स इतर डिजिटल व्यवस्था उत्पादने व उपकरणांसोबत काम करू शकतात. सी. वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया व सहयोग घडून येऊ शकते. की डी. वापरकर्त्यांनी निर्माण केलेल्या आशयाचे प्रमाण वाढते. आणि याचं उत्तर आहे पर्याय ए. वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात. हे चुकीचं विधान आहे, म्हणजे हे वैशिष्ट्य त्याचं असत नाही आणि इतर सर्व वैशिष्ट्ये वेब 2.0 या प्रकाराचे असतात. पर्याय क्रमांक बी, सी, डी हे अचूक आहेत, वैशिष्ट्य आहेत आणि म्हणून जो वैशिष्ट्य नसलेला पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय डॅश येथे आहे? पर्याय ए. हरियाणा भारत, बी. कर्नाटक भारत, सी. दुबई UAE की डी. कोलंबो श्रीलंका. हा देखील आपण PYQ स्पष्टीकरणात पाहिलेला आहे. याविषयीचा प्रश्न अगोदर येऊन गेलेला आहे आणि मला जिथपर्यंत आठवत आहे तिथपर्यंत प्रश्न असा होता की आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्वामध्ये कोणत्या 2 देशांनी इनिशिएटिव्ह घेतला होता आणि ते 2 देश होते भारत आणि फ्रान्स. तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेडक्वार्टर जे आहे ते गुरुग्राम हरियाणा भारत इथं आहे. आणि कर्कवृत्त आणि मकर वृत्तांदरम्यान येणाऱ्या देशांचे हे ISA हे संघटन आहे. याचा शुभारंभ भारत आणि फ्रान्सच्या अध्यक्षांनी 2015मध्ये पॅरिस येथे केला. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मनातील ही कल्पना आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22. कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेचे COP21 आयोजन केले होते, जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली? आणि पर्याय आहेत ए. जिनिव्हा, बी. न्यूयॉर्क, सी. पॅरिस की डी. क्योटो. तर संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेचे COP21चे आयोजन करणारे जे शहर होतं ते होतं फ्रान्समधील पॅरिस हे शहर. पर्याय क्रमांक सी. येथे पॅरिस करारावर वाटाघाटी करण्यात आल्या आणि तो स्वीकारण्यात आला. ही परिषद नोव्हेंबर आणि डिसेंबर 2015मध्ये झाली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या 1986मध्ये जो पर्यावरण संरक्षण कायदा आला याच्यावर देखील प्रश्न अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेले आहेत. तर ह्या पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी आहे? याच्यावरचा अगोदर जो प्रश्न आलेला आहे तो अतिशय बेसिक होता की पर्यावरण संरक्षण कोणत्या कायद्यामध्ये, कोणता कायदा एक अम्ब्रेला ॲक्ट म्हणून अस्तित्वात आला की त्याच्यामध्ये इतर सर्व पर्यावरणविषयक कायद्यांचं एकत्रीकरण झालं आणि त्याचं उत्तर होतं पर्यावरण संरक्षण कायदा. परंतु आत्ता जे विचारलं आहे थोडा डीपमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे या कायद्यावरचा की कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी आहे? तर 1986च्या पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत जारी केलेल्या 2006च्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन EIA अधिसूचनेत अनुसूची 1 मध्ये पर्याय क्रमांक ए. अनुसूची 1 मध्ये अनिवार्य पर्यावरणीय मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी दिली आहे. या अनुसूचीमध्ये प्रकल्पानुसार पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय किंवा राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडून पूर्व पर्यावरणीय मंजुरी आवश्यक असलेल्या विशिष्ट प्रकल्प आणि उपक्रमांची तपशीलवार माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया आपण. पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो? आणि पर्याय आहेत जैवविविधता वाढते, नाही. प्रदूषण म्हटल्यावर जैवविविधता वाढणार नाही, जैवविविधता झाली तर त्यामुळे कमीच होईल. प्रवाळाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते, हे देखील नाही.
हानिकारक शैवाल प्रस्फुटनाची व्यापक वाढ होते. हे घडू शकतं आणि पाण्याची गुणवत्ता सुधारते. नाही, प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारणे कदापि शक्य नाही. पर्याय सी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. यामध्ये जेव्हा जास्त प्रमाणात पोषक तत्वे प्रामुख्याने नायट्रोजन आणि फॉस्फरस पाण्याच्या साठ्यात जातात तेव्हा पोषक द्रव्य प्रदूषण होते. त्यामुळे विविध पर्यावरणीय समस्या उद्भवतात. हे पोषक तत्व विरघळलेल्या ऑक्सिजनला कमी करायला कारणीभूत ठरतं, ज्यामुळे जलचर जे असतात पाण्यातील त्यांच्यावर घातक परिणाम होतो आणि पाण्याच्या गुणवत्तेला देखील हानी पोचते. शैवाल फुलांसाठी हे अतिरिक्त पोषक घटक हे खतासारखं काम करतात. त्यामुळे शैवाल वेगाने आणि जास्त प्रमाणात वाढते आणि हानिकारक शैवाल प्रस्फुटनाची व्यापक वाढ ही समस्या उद्भवते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न 25. खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पाण्यावर होतो ज्यामुळे ऊती नष्ट होतात किंवा ऊतीमध्ये घट होते? आणि पर्याय क्रमांक ए ऊती मृत्यू हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. न्यूक्रॉसिस म्हणजेच ऊती मृत्यू. तर हवा प्रदूषणामुळे वनस्पतींमध्ये पेशी आणि जिवंत ऊतींचा अकाली मृत्यू होऊ शकतो. यालाच नेक्रोसिस किंवा ऊती मृत्यू असं म्हणतात. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 26. ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने डॅश आयोजित केली होती? आणि पर्याय आहेत बॉम्बे शिक्षण समिती, कलकत्ता शिक्षण बैठक, शिमला शिक्षण संमेलन, दिल्ली शिक्षण संमेलन. आणि ब्रिटिश काळात तर 1901मध्ये ब्रिटिश काळात भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झन ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी शिमला शिक्षण परिषद बोलवली होती 1901मध्ये. आणि त्याचाच परिणाम म्हणून 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा अस्तित्वात आला होता. शिमला शिक्षण संमेलन हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न 27. सॅडलर आयोग हा डॅशच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता? सॅडलर कमिशनचं दुसरं नाव होतं कलकत्ता विद्यापीठ आयोग. जर हे नाव लक्षात आलं तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. त्याच्यामुळे लगेचच आपल्याला क्लिक होईल दुसरं नाव लक्षात आल्यावर. कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी. जरी हा आयोग कलकत्ता विद्यापीठाच्या समस्या भविष्यातील विकासाबाबत चौकशी करण्यासाठी आणि शिफारसी करण्यासाठी स्थापन करण्यात आला तरी 1917मध्ये भारतातील ब्रिटिश सरकारने त्याची स्थापना केली होती आणि नंतर या आयोगाचं कार्य केवळ कलकत्त्याच्या पलीकडे पसरले आणि शेवटी संपूर्ण भारतातील शैक्षणिक सुधारणांवर त्याचा परिणाम झाला होता. परंतु भारतातील सर्व विद्यापीठांच्या समस्या हे काही तिथं येणार नाही. स्थापना त्याची नियुक्ती कशासाठी झाली होती असं विचारण्यात आलेलं आहे. जर सॅडलर आयोगाच्या शिफारशी कुणासाठी होत्या असा जर प्रश्न आला असता तर त्या संपूर्ण भारतातील शैक्षणिक सुधारणांसाठी आल्या असत्या. परंतु नियुक्ती कशासाठी झाली होती तर कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणींसाठी. पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. थोडंसं ह्या प्रश्नाच्या बाबतीत देखील माझा गोंधळ आहे. बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागत असे. माझ्या समजेनुसार ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आता तरी डी हे घेणार आहोत. श्रमण, भिक्खू आणि उपाध्याय. कदाचित याच्यात बदल होऊ शकतो, त्याच्यामुळे 100% हे घेऊन चालू नका. बाकी जे प्रश्न मी खात्रीने सांगते आहे तर मी 99.9% त्या उत्तरांवर कन्फर्म आहे, शुअर आहे की तीच उत्तरं असतील. परंतु काही प्रश्नांच्या बाबतीत गोंधळ आहे. जसा प्रश्न क्रमांक 10 मला असं वाटतं तो प्रश्न कॅन्सल होईल किंवा काहीतरी त्याच्यात बदल असेल. आणि प्रश्न क्रमांक 28मध्ये उत्तर एखाद वेळी हे न होता दुसरं बदलू शकतं. प्रश्न क्रमांक 29. वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो? उपनिषद शब्दाचा शब्दशः अर्थ आहे जवळ बसणे किंवा गुरुजवळ बसून शिकवणे, त्यामुळे पर्याय शिकणे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. प्रश्न 30. जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत डॅश होय? प्रार्थना, देशना, श्रवण किंवा उपदेश काळजीपूर्वक ऐकणे. कुठल्याही शिक्षणात श्रवणाला सगळ्यात महत्त्व असतं आणि जैन शिक्षण परंपरेत देशना, श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकण्याला सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, जर अध्यापनाचे चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. PYQ सोडवले असतील तर 2024च्या प्रश्नात सेम प्रश्न होता, फक्त जर अध्यापनाचे इथं चिंतनशील स्तरावर विचारलं आहे तिथं होतं स्मृती स्तरावर. इव्हन पर्याय देखील जसेच्या तसे दिलेले आहेत इथं, परंतु उत्तराचा पर्याय इथं बदलेल. तिथं स्मृती स्तरासाठी होतं फक्त वास्तविक माहिती, आणि इथं आपल्याला रिफ्लेक्टिव्ह लेवल चिंतनशील म्हटलेलं आहे. त्यामुळे सामान्यीकृत अंतर्दृष्टी आणि समस्या निराकरण म्हणजे 2 आणि 3, त्यामुळे 2 आणि 3चा पर्याय जो असेल पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. बघा, PYQ सोडवा कधीपासून मी तुम्हाला सांगते, साधारण 1 महिन्यापासून, आणि अगदी 10-12 दिवस जेव्हा परीक्षाला होते तेव्हा देखील मी तुम्हाला इन्सिस्ट करत होती की PYQ सॉल्व केले पाहिजेत. त्याचं हेच कारण असतं की त्याच्यावर आधारित अगदी काही प्रश्न तर जसेच्या तसे रिपीट होतात, परंतु एक प्रश्नामुळे 4 पर्यायांवरून आपल्याला किमान 4 नवीन प्रश्न तयार करता येऊ शकतात आणि ते सोडवता देखील येऊ शकतात. म्हणून PYQ सॉल्व करणं अगदी गरजेचं असतं. हा प्रश्न जर सोडवलेला असता तर इथले 2 मार्क्स आपल्याला अगदी इझिली ज्यांनी सोडवला असेल त्यांना मिळतील देखील. पर्याय क्रमांक C. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता म्हणजे निर्णय देत नाही आहेत तर परंतु समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पना शोध घेण्याच्या हेतूने की कोणतं उत्तर असू शकतं त्या कल्पनांचा शोध घेण्यासाठी एका सत्राचं नियोजन शिक्षकाने केलेलं आहे. तर ही मेथड असते ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजेच बुद्धिमंथनाचा उपयोग इथं शिक्षकासाठी कोणत्या कार्यनीतीचा उपयोग करत आहे असाच प्रश्न आहे, आणि बुद्धिमंथन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. बुद्धिमंथनमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर सांगत नाही, परंतु ते उत्तर काय येऊ शकतं, कसं येऊ शकतं, कसं शोधल्या जाऊ शकतं ह्या गोष्टींवर चर्चा होते. प्रश्न क्रमांक 33, स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनल्सच्या समूहास दिलेले नाव आहे. बरोबर, स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसंच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. अगदी बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं स्वयंप्रभा याच्यावर एक तरी प्रश्न येईल आणि तो आला, आणि इथले दोघंही विधानं ही जी आहेत ती बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. साकारिक मूल्यमापन डॅश स्वरूपाचे असते. निर्णयात्मक, विकासात्मक, नैदानिक, स्थाननिश्चितीदर्शक. आणि साकारिक मूल्यमापन हे सत्राच्या किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतले जाते आणि ते निर्णयात्मक असते. विकासात्मक, नैदानिक, स्थाननिश्चितीदर्शक नसते. साकारिक मूल्यमापन हे निर्णयात्मक असते. CAIचे इंग्रजी दीर्घरूप असे आहे. एक तरी फुल फॉर्म प्रश्नपत्रिकेत विचारला जाईल हे मी अगोदरही तुम्हाला म्हटलेली होती. आणि CAI म्हणजे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन म्हणजेच संगणक सहाय्यित सूचना. पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 36, डॅश हा संशोधन प्रकार नाही. वर्णनात्मक संशोधन आहे, शोधात्मक संशोधन असतो, कारणात्मक संशोधन नाही असतो, व्यक्तिनिष्ठ संशोधन हा संशोधनाचा प्रकार नसतो. पर्याय क्रमांक D. प्रश्न क्रमांक 37, डॅश ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. सिम्युलेशन सॉफ्टवेअर विविध क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तविक जगातील प्रणालींचे डिजिटल मॉडेल तयार करतं. हे वापरकर्त्यांना सिस्टीम वर्तनाचा अंदाज घेण्यास, संभाव्य समस्या ओळखण्यास आणि सुरक्षित आणि किफायतशीर पद्धतीने बदलांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यास सक्षम करत असतं. त्याच्यामुळे प्रयोगासाठीचं आभासी मॉडेल बनवण्याचं जे काम करतं ते सिम्युलेशन सॉफ्टवेअर करत असतं. प्रयोगासाठीचं आभासी मॉडेल तयार करणं आणि मग त्याच्यावरून येणाऱ्या समस्या ज्या असतात त्या ओळखता येऊ शकतात आणि त्या पहिलेच येण्याच्या अगोदरच त्यांच्यावर उपाय शोधता येतात. हे सिम्युलेशन सॉफ्टवेअरचं काम असतं, आभासी मॉडेल तयार करणं. प्रश्न क्रमांक 38, डॅश हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. PYQमध्ये सकारात्मक संशोधनाविषयीचाही प्रश्न या अगोदर येऊन गेलेला आहे. संशोधन प्रक्रियेमधून व्यक्तिसापेक्षता पूर्णतः काढून टाकणे नाही. नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियगोचर घटनेला समजावून घेणे हे आहे.
हा सामायिक उद्देशाचं सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचं आहे. वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य दिलं जातं. संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणं टाळणे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 39. शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ डॅश असा आहे. स्वारस्य दस्तऐवज, माहिती निर्देशिका, डिजिटल ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफायर, डेटाबेसचे एकात्मीकरण. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. पर्याय क्रमांक सी. डिजिटल ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफायर DOI हे एका विशिष्ट डिजिटल ऑब्जेक्टला नियुक्त केलेल्या वर्णांची एक अद्वितीय अशी स्ट्रिंग असते. प्रश्न क्रमांक 40. हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्याला श्रेय देण्यासाठी, संगणकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. ऋणनिर्देश. ऋणनिर्देशच असतं जे इतरांच्या कार्याला निर्देशित करण्यासाठी संशोधन लेखाच्या शेवटी हे दिलं जातं आणि कोणत्या लेखातून संदर्भ घेतलेले आहेत ते याच्यातून सांगितलं जातं. आणि ते सांगितलं नसेल म्हणजे ऋणनिर्देश जर व्यक्त केलेले नसतील तर तो प्रकार साहित्यिक चोरीचा ठरतो. पर्याय प्रश्न क्रमांक 41 ते 45 हे उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. उतारा देखील खूप सोपा होता, लवकर प्रश्नांची उत्तरं सापडत होती असं प्रश्नपत्रिका ज्यांनी सोडवली त्यांची मतं आहेत. त्याच्यामुळे एकूणच प्रश्नपत्रिका सोपी होती म्हटल्यावर खूप चान्सेस आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांचे क्वालिफाय होण्याचे. उतार्यावरील प्रश्नांचे आपण फक्त उत्तरच इथं बघूया. प्रस्तुत उतार्यातून लेखकाचा अभिप्राय, साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, साक्षेपी मीमांसा करणारा. प्रश्न क्रमांक 42. लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो आणि याचं कारण आहे पर्याय क्रमांक बी, स्व आणि समाज यापैकी कशाचेही अंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते. प्रश्न क्रमांक 43. लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अभिजात लिहिण्यात. लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात. पर्याय क्रमांक सी, असंबद्ध, अतार्किक, तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात. प्रश्न क्रमांक 45. प्रस्तुत उतारेच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे. आणि याचे अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, परिवर्तन, परान्मुख, स्थितीवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46. संज्ञापन म्हणजे प्रेषकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. 47वा प्रश्न आहे. एक लेखक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. आणि दुसरा प्रसंग आहे, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. बरं, प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगांमध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे. पहिल्या, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. अजिबात नाही. ज्यावेळी विद्यार्थी कमी असतील त्यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आंतरक्रिया घडण्याचे चान्सेस जास्त असतील. त्यामुळे पर्याय 1 नसेल. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा 1 मध्ये जास्त असेल हे अचूक विधान असेल. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया दोन्ही प्रसंगांमध्ये सारखी असू शकत नाही, कारण इतर सर्व गोष्टी ह्या सारख्याच आहेत म्हटल्यावर जिथं कमी लोकांसोबतचं संप्रेषण असेल, संप्रेषणातील सहभागींची संख्या जेवढी जसजशी वाढत जाते तसतशी त्यांच्यामध्ये घडणारी आंतरक्रिया कमी होत जाते, कारण प्रत्येकाला संधी मिळत नाही, प्रत्याभरण प्रत्येकाकडून येत नाही. त्याच्यामुळे संख्या जर कमी असेल तर प्रत्याभरण अधिक होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आंतरक्रिया वाढते आणि विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबतची आंतरक्रिया अप्रभावित राहते. नाही, पर्याय क्रमांक बी हे प्रश्न क्रमांक 47चं अचूक उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48.
कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, दोन व्यक्तींमधील संज्ञापन, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात। जर आपल्याला आठवत असेल, आपण जे मागचे प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर PYQ नाही पण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोडवून घेतले, त्यामध्ये किमान 2 ते 3 वेळेला मी रिपीट केलेलं आहे की सहभागींच्या संख्येवरून पडणारे संज्ञापनाचे प्रकार। स्वसंज्ञापनचं उदाहरण देखील घेतलं होतं आपण, स्वगत, दोन व्यक्तींमधील संभाषण म्हणजे फोनवरील संभाषण, गटसंज्ञापनात स्टाफ मीटिंग किंवा मित्रांची भेट, जनसंज्ञापनात पंतप्रधानांचे भाषण किंवा राष्ट्रपतींचे TV वरील भाषण जे एकाच वेळी अनेक लोक ऐकत असतात। तर याच्यामध्ये संज्ञापनात सहभागी होणाऱ्या व्यक्ती यांच्यावरून हे संज्ञापनाचे प्रकार पडतात। पर्याय क्रमांक C। प्रश्न क्रमांक 49, भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? तर दूरदर्शन हे आकाशवाणीपासून AIR पासून विभक्त झाले। त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2, इथं पहिलं DD आणि AIR 1976मध्ये सेपरेट झाले। त्यापूर्वी दूरदर्शन आणि AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओ हे दूरदर्शन हे AIRचाच एक भाग होते। त्यानंतर दूरचित्रवाणी सेवा 1982ला रंगीत झाली, म्हणजे 80च्याच दशकात, आणि भारतभर दूरचित्रवाणीचं जाळं 1980च्या दशकात पसरलं। परंतु रामायण महाभारत सारख्या मालिकांचं जे प्रसारण सुरू झालं ते 90च्या दशकात साधारणपणे सुरू झालं, 1987-88च्या नंतर। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 50, ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात, तर असत्य आहे असं विचारलेलं आहे। बरं, हे आहे ते स्थळाच्या मर्यादा पार करते ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते। त्यानंतर त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश करता येऊ शकतो, तर पर्याय क्रमांक A, त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात। पेपर सोडवलेला आहे। मला निश्चितपणे स्कोर किती झाला ते कमेंट्समध्ये कळवा। आपल्यातले बरेच जण नक्कीच क्वालिफाय होतील आणि झाल्यास उत्तमच। जर आपला स्कोअर पेपर 1मध्ये 70+ येत असेल आणि आपल्या विषयाचा देखील आपला अभ्यास असेल तर क्वालिफाय व्हायला कुठलीच अडचण येणार नाही। परंतु आपला जर स्कोअर कमी होत असेल आणि आपण कदाचित क्वालिफाय होत नसू, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, अपयश यशाची पहिली पायरी असते। फर्स्ट अटेम्प्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, बरेच जण अगदी 10-10 वर्ष सेटची परीक्षा देत असलेले मी बघते। परंतु खरं तर सायंटिफिकली स्टडी केला कुठल्याही विषयाचा, कुठल्याही परीक्षेचा, तर अशक्य आणि असंभव काहीही नसतं। यावेळी क्वालिफाय झालेले असेल तर उत्तम, सगळं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। स्कोअर मला कळवाच, आणि झालेले नसाल तर आपण वर्षभर त्याची व्यवस्थित टप्प्याटप्प्याने तयारी करणार आहोत। त्यासाठीचे व्हिडिओज मी चॅनलवर आठवड्यात साधारणपणे 2 व्हिडिओज यानंतर मी टाकायला सुरुवात करेल, आणि आपण प्रत्येक टॉपिकची अगदी डिटेल असा अभ्यास यानंतर करणार आहोत। चॅनल मी साधारण ह्या परीक्षेच्या महिन्याभरापूर्वीच सुरू केलं होतं, करण्याचा बराच मानस होता, परंतु सगळंच शक्य झालं नाही महिन्याभराच्या कालावधीमध्ये। परंतु यानंतर आपल्याला जास्तीचा वेळ मिळेल आणि आपण डिटेल स्टडी करणार आहोत। आता क्वालिफाय होणाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा, आणि ज्यांना ते शक्य झालं नसेल किंवा होऊ शकत झाले नसतील कुठल्या ना कुठल्या कारणाने, त्यांनी पुढच्या वेळी सायंटिफिक स्टडी करून पुढचं वर्ष हे नक्कीच आपलं असणार आहे। आता स्कोअर किती आला ते मला कळवा। यापुढे देखील केवळ सेट परीक्षेसाठीच नाही तर विविध विद्यापीठांच्या पेट परीक्षा, UGC नेट परीक्षा यासाठी चॅनलला जुळून राहा। व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, आणि यापुढील व्हिडिओंचं आपल्याला नोटिफिकेशन मिळावं यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या। धन्यवाद।